शेठ त्रिभुवनदास जमनादास एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित वार्षिक शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभ 2026 सोमवार 3 ऑगस्ट NKT सभागृह ठाणे येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात पार पडला। शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। या समारंभात शेठ त्रिभुवनदास जमनादास हायस्कूल, शेठ नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला कनिष्ठ वाणिज्य महाविद्यालय, शेठ जयंतीलाल त्रिभुवनदास ठाणावाला कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तसेच शेठ नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला इंग्रजी माध्यम विद्यालय व कनिष्ठ वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विविध शाखांतील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं। विद्यार्थ्यांच्या यशाचं कौतुक करत उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना शुभेच्छा दिल्यात। समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला होते। प्रमुख पाहुणे म्हणून श्री बाळासाहेब पाटील, उपपोलीस आयुक्त विभाग 1 ठाणे, मान्यवर पाहुणे म्हणून डॉक्टर संभाजी शिवाजीराव डांगे, तर विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरीचे मुख्य संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे उपस्थित होते। यावेळी संस्थेच्या वतीने डॉक्टर विश्वासराव आरोटे यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि चांदीची प्रभू श्रीरामांची आकर्षक मूर्ती देऊन विशेष सत्कार करण्यात आला। पत्रकारिता, सामाजिक कार्य, शिक्षण क्षेत्रातील योगदान तसेच समाजोपयोगी उपक्रमांबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला। त्यांच्या सत्कारावेळी संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेलं। या ठिकाणी वर्षभरामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ज्या याच्यामध्ये प्रावीण्य प्राप्त केलं, अशा गुणवंत, ज्ञानवंत, बुद्धिवंत अशा विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आज या NKT सभागृहामध्ये संपन्न होतोय। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाभलेले या संस्थेचे संस्थापक, हिंदुस्थानातील थोर समाजसेवक, दानशूर व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जातं ते शेठ नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला। माझ्या अगोदर या ठिकाणी नुकतेच सदरक्षण आयोग, खलनिग्रह या ब्रीद वाक्याला धरून आमच्या ग्रामीण भागातील अकलूज, सोलापूर जिल्ह्यातील ज्यांनी IPS आज ठाणे शहरामध्ये उपायुक्त पदावर काम करत आहेत ते बाळासाहेब पाटील, त्याचबरोबर माझ्या अगोदर आमच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघातील आणि ज्यांनी मुंबई नगरीमध्ये आरोग्य सेवेमध्ये चांगलं काम केलं, आजही इथे शिर्डी भागामध्ये आरोग्य धनसंपदा या भागामध्ये या क्षेत्रात काम करता येते डॉक्टर डांगे सर, या संस्थेचे सेक्रेटरी नटवरजी काका, त्याचबरोबर या संस्थेमध्ये काम करणारे सर्व ट्रस्टी, या विद्यालयाच्या प्रिन्सिपल, त्याचबरोबर सर्व या विद्यालयाचे ज्ञानवंत, बुद्धिवंत, गुणवंत असा स्टाफ आणि आपण ज्ञानाचे तुषार उडवणारे सर्व विद्यार्थी वृंद, खरं तर या सभागृहात आल्यानंतर आम्हाला प्रश्न पडतो का एंट्री केल्यानंतर या प्रिन्सिपल, त्यानंतर संयोजक, आयोजक यांचा सर्व अनुवाद हा इंग्रजी माध्यमातून चालू होतो। त्यामुळे कार्यक्रमाला आल्यानंतर आम्हालाही असं ठरवून जातं का मराठी संस्कृती आणि इथे आल्यानंतर इंग्रजीचा भाडीमार सुरू झाल्यानंतर काही काळ आम्हाला देखील खावं लागतं, पण ते इंग्रजी स्पीच त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आमच्यासारख्या आज उच्च पदावर जरी आम्ही काम करत असलो तरी आम्ही आमच्या मातृभूमीवर प्रेम करणारे आम्ही विद्यार्थी, खरं तर इंग्रजी माध्यमातील शाळा, मराठी माध्यमातील शाळा आज देशाच्या प्रगतीपथावर अनेक IPS अधिकारी असत, चांगले अधिकारी जरी घडले असत ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून घडले, मात्र शहरी भागातील शाळांनी देखील चांगले विद्यार्थी घडवले। त्याचं उदाहरण म्हणजे त्यावेळेस या विद्यालयाच्या प्रिन्सिपल मॅडम आपला अहवाल सादर करत असताना त्यांच्या निकालाची गुणवत्ता ही ऐकल्यानंतर मात्र आम्ही घाबरून गेलो, कारण ते 99.99, त्यामुळे आम्ही देखील आट्यात पडलो का पेपर तपासणाऱ्याला किती त्रास सहन करावा लागला असणार, कारण आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही, कारण आज मुलं रिचेकचे फॉर्म भरतात आणि NKT कॉलेजमध्ये 99.99 म्हणजे असे विद्यार्थी या ज्ञान मंदिरामध्ये घडतायत। खरं तर मी तुमच्यासमोर उभा आहे, खरं तर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मी विश्वास आरोटे
याआधी 1ली ते 10वीपर्यंत मला माझ्या स्वतःचं नाव कधी लिहिता आलं नाही. अशा आम्ही शाळेमध्ये शिकलो, कारण आम्हाला शिकण्याची कला नव्हती. आम्ही शेतकऱ्याचे सुपुत्र होतो. आम्हाला उत्तम शेती, उत्तम व्यवसाय ही आवड असायची. खरं तर आम्ही इयत्ता 10वी ते 12वीमध्ये शिकत असताना आम्ही नेहमी कोपऱ्यामध्ये आमची जागा असायची आणि त्यावेळेस शिक्षक आम्हाला देखील म्हणायचे, तुम्ही आई वडिलांना कशाला बोलवता, तुम्ही शाळेत येऊ नका. पण कोपऱ्यातील विद्यार्थी देखील तेवढं हे असतो. मी सांगायचं तात्पर्य, आज मी जे तुमच्या समोर उभा आहे, आमच्या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पुणे यामध्ये माझा स्वतःचा धडा आला होता, विश्वाचा विश्वासराव. म्हणून मला सांगायचं अर्थ आहे का इयत्ता 10वीच्या कोपऱ्यातला मी शेवटचा विद्यार्थी, आणि शेवटचा विद्यार्थी असल्यानंतर त्या शाळेचा निकाल देखील कमी लागेल अशी शिक्षकांची असलेली प्रार्थना. पण प्रत्येक विद्यार्थ्याला जीवनामध्ये घडवत असताना त्याच्या शिक्षकाचं महत्त्वाचं योगदान असतं. त्या शिक्षकाला माहीत असतं का हा विद्यार्थी भविष्य काळामध्ये काय बनवू शकतो. कारण जसा कुंभार मातीला आकार देऊन साहित्य घडवतो, तसं हे शिक्षक विद्यार्थ्याला घडवण्याचं काम करत असतात. म्हणून आज मी एका शेतकऱ्याचा मुलगा असून देखील एक वर्तमानपत्र चालवतो. आज मी नामांकित कॉन्ट्रॅक्टर म्हणून 2 मजूर संस्था म्हणून काम पाहतो. आज मी 365 दिवसापैकी 265 दिवस दानधर्म करण्याचं भाग्य मी करत असतो. मी आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना म्हणून तिचं मी राज्य सेक्रेटरी म्हणून काम पाहतो. तिचे 27,000 मेंबर या राज्यामध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहेत. आज ज्या संघटनेमध्ये मी सेक्रेटरी म्हणून काम पाहतो, ती संघटनेचे 35 आमचे कॉलेज जे सांगली मिरज या ठिकाणी चालतात. सांगायचं तात्पर्य असं आहे, आपला मुलगा काय बनेल, काय बनू शकतो, यापेक्षा त्याला मिळालेला सन्मान ही त्याच्या कामाची पावती असते. कारण आमच्या काळामध्ये 4 मुलं 4 बहिणी असायच्या, त्यामुळे आमचा विचार कोणी करत नसायचं. आज परिस्थिती बदललेली आहे. आज प्रत्येक आईला 1 मुलगा 1 मुलगी. आपल्या मुलाने मिळालेले प्रावीण्य, आपल्या मुलाला मिळालेले सन्मानपत्र आणि आपल्या मुलाला मिळालेली ट्रॉफी ही त्याच्या भविष्याला पुढे नेणारी असते. मग ती ट्रॉफी काय, ते सन्मानपत्र काय, पण त्याच्या भविष्याला पुढे नेणारे असते. म्हणून मी पालकांना नेहमी विनंती करतो, मी आज जे तुमच्यासमोर आहे, मी 1 लाख वह्या, 1 लाख दप्तर आणि माझ्या भागात जेवढ्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये 10वी 12वी MPSC UPSC मध्ये येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा मी गेल्या 25 वर्षांपासून सन्मान सोहळा ठेवतो. त्याचं कारणच असं आहे, आमच्या पाठीवर देखील कोणतरी शाबासकीची थाप दिली म्हणून आम्ही इथपर्यंत येण्याचं काम केलेलं आहे. म्हणून प्रत्येक आई वडिलांना माझी विनंती राहील, शिक्षकाने आपल्या मुलावर रागवलं तर त्या शिक्षकाला कधी बोलू नका. कारण आम्हाला देखील शिक्षकांनी मारलं, पण आम्ही तक्रारी केल्या नाही. ज्यांनी शिक्षकांच्या तक्रारी केल्या ते भरकटत गेले, आणि ज्यांनी तक्रारी केल्या नाही म्हणून असे विद्यार्थी आम्ही घडलो. सांगायचं तात्पर्य असं आहे का ज्या ठिकाणी इमारती आहे तिथे विद्यार्थी नाही, जिथे विद्यार्थी आहे तिथे इमारती नाही. आज शेख नांजीबाई खंजीबाई ठक्कर ठाणावाला आज संपूर्ण हिंदुस्थानामध्ये ज्यांनी दातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व या संयमाने संपूर्ण देशामध्ये दान करतायत. आज NKT मध्ये आल्यानंतर प्रवेश घेत असताना कुणालाही प्रवेश दिला जात नाही. मुलींना प्रथम प्राधान्याने या ठिकाणी प्रवेश दिला जातो. मी 2-3 वेळा आलो त्यावेळेस अनेक पालक यायचे, माझ्या मुलाला ऍडमिशन द्या, माझ्या मुलीला ऍडमिशन द्या. त्यावेळेस ते म्हणायचे, मी जरी ट्रस्टी असलो तरी आमच्याकडे असणारे प्रिन्सिपल, आमच्याकडे असणारे शिक्षक, आमच्याकडे असणारा स्टाफ हे ज्यावेळेस निवड करतील त्यावेळेस आम्ही त्यांना ऍडमिशन देत असतो. परिस्थिती अत्यंत भयानक आहे. आज आमच्या ग्रामीण भागामध्ये शाळा आहेत, महाविद्यालय आहेत. रस्त्याने जाणारी माझी बहीण सुखी शाळेत जाईल का, पुन्हा घरी येईल का? माझी माय माऊली दिवसभर शेतात जाते, माझी मुलं शाळेत जात आहेत, संध्याकाळी घरी येतील का, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि अशा स्थितीमध्ये आज या शहरामध्ये NKT कॉलेज असेल, या NKTने सुरक्षितता विद्यार्थी घडवण्याचं काम केलेलं आहे. ज्यावेळेस या ठिकाणी ॲन्युअल रिपोर्ट मॅडम वाचत होत्या, तो रिपोर्ट वाचत असताना मला खरं मॅडम तुम्हाला सांगतो, मी 10वीचा विद्यार्थी, वर्गामध्ये मी इयत्ता 10वीला 65 नंबरचा मी विद्यार्थी. आणि शिक्षक मला नेहमी म्हणायचे,
तुला काही येत नाही. एका शिक्षकाने ती मला इतकं मारलं का माझ्या डोक्यात पट्टी मारल्यानंतर 4 टाके पडले, रक्त प्रभाव झाला, पण मी त्या शिक्षकावर कधी हुरकलो नाही. त्याचं कारण असं होतं, मी ज्यावेळेस शाळेत जायचो त्यावेळेस आमच्या पुस्तकाला कव्हर असायचा, बाईला बाप्या बनवणे, बाप्याला बाई बनवणे, ते शिक्षकांनी बघितलं आणि त्या दिवशी मी ठरवलं आज मला काहीतरी बनायचं आहे. आणि त्या रक्ताचा एक थेंब त्या शिक्षकाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्ही मराठी माणूस, चळवळीचा माणूस, पण मी बदला कसा घ्यायचा आज ज्वलंत उदाहरण सांगतो. मला ज्या शिक्षकाने मारलं ते माझे शिक्षक गणित भूमितीचे. त्या टायमाला आम्हाला 150 मार्काचा गणित भूमितीचा विषय असायचा आणि त्या विषयामध्ये मी ठरवलं मी काहीतरी करणार. आणि परमेश्वराच्या कृपेने मी इतका अभ्यास केला. आमची नाईट स्टडी असायची, 150 पैकी 135 मार्क आणि त्या विद्यालयामध्ये मी 3रा क्रमांक प्राप्त केला. त्याचं कारण असं होतं का शिक्षकांनी मारलं म्हणून शिक्षकावर कधी दुखायचं नाही. जे शिक्षकांना हुरकले ते गुरांकडे गेले, जे शिक्षकांचा मार खाल्ला ते आमच्यासारखे घडले. म्हणून मला आनंद अशा गोष्टीचा आहे ज्यावेळेस आपल्या मुलाला सन्मान मिळेल, आपल्या मुलाचा विद्यालयामध्ये एक सत्कार होईल, त्यावेळेस आपल्या आई वडिलांनी इथे यायचं असतं. कारण तुमच्या मुलाचा सन्मान होणं ही तुमच्या दृष्टीने आणि भविष्य काळामध्ये पुढे जाण्याची त्याला दिलेली एक संधी असते. तो सत्कार किती महत्वाचा यापेक्षा तो इतर विद्यार्थ्यांमधून त्याचा सन्मान होत असताना तो अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून असे ज्ञान मंदिरं या ठिकाणी साकारली. शेठ नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांनी देखील अनेक ठिकाणी, मी गोयंका त्यांच्या स्कूलमध्ये गेलो होतो, अनेक शाळांमध्ये गेलो, 15 ऑगस्ट असो 26 जानेवारी असो देणारे आहे तो. कारण आज 85 वर्षाचा योद्धा. आज आमच्या भागामध्ये शिक्षकाला नोकरी लागायची म्हणल्यानंतर 25 ते 30 लाख रुपये घेतले जातात आणि अशा शिक्षकांकडून 25-30 लाख रुपयाची नोकरी घेतल्यानंतर ते विद्यार्थ्यांना काय शिकवणार. असं असल्यानंतर देखील आज या ठिकाणी मगाशी माझे सोलापूर जिल्ह्यातील IPS अधिकाऱ्यांनी सांगितलं तर कायम चेहरे पाहून आज एक दिवस तुमचा चेहरा पाहिल्यानंतर वर्षभर मला स्फूर्ती येते. त्याचं कारणच असं आहे का तुमच्याकडे आल्यानंतर तुमच्या मुलांचा सन्मान, या ठिकाणी असणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रियदर्शकता ही नेहमी मनाला भावणारी आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना सन्मान प्राप्त झाले ते सन्मान त्यांच्या भविष्याला, उद्याच्या आदर्श भारताला नागरिक घडवण्याचं खरं काम करतील. कारण मला जीवनामध्ये मी देखील राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत गेलो. आज माझ्या जर ऑफिसमध्ये आले, घरी जर आले तर पुरस्कार नाही, ट्रॉफ्या ठेवायला जागा नाही. पण ज्यावेळेस मी इयत्ता 1लीला होतो त्यावेळेस आमच्यावर पाऊस पडेल का असं गाणं होतं आणि त्या गाण्यामध्ये मला भूमिका कोणती मिळाली होती, नंदी बैलाची भूमिका मिळाली होती. आणि त्यावेळेस मिळालेली पेन्सिल आणि त्यानंतर मिळालेला राष्ट्रपती पुरस्कार, त्यापेक्षा मी असं मानतो का मला इयत्ता 1लीला मिळालेली पेन्सिल ही राष्ट्रपती पुरस्कारापेक्षाही मला कमी आहे. म्हणून प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं माझ्या मुलाने काहीतरी बनवावं, पण प्रत्येक आईवडिलांनी हेही लक्षात ठेवलं पाहिजे आपला मुलगा शाळेत जातो का, आपला मुलगा काय करतो हे सुद्धा पालकांनी, शिक्षकांनी विचारलं पाहिजे. कारण ज्यावेळेस असे कार्यक्रम होतात त्यावेळेस पालक जेव्हा शिक्षकाला विचारतात आमचा मुलगा काय करतो, त्यावेळेस त्या शिक्षकांना वाटतं आता कुठेतरी पालक जागृती झालेली आहे. आणि खरं तर आता मगाशी डॉक्टरांनी सांगितलं 18 वर्षाच्या खालील मुलांना मोबाईल बंदी आलेली आहे. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. आज खरं तर शाळा महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांकडे मोबाईल वापरले जातात. शाळा महाविद्यालयांनी निर्णय घेतले पाहिजे, शाळा महाविद्यालयामध्ये मोबाईल नको अशी जर सूचना काढली तर काही वावगं ठरू नये. पण आज परिस्थिती अशी झालेली आहे, अनेक शाळा महाविद्यालयामध्ये विद्यार्थी मिळत नाही आणि जर असा नियम जर आला तर ते विद्यार्थी शाळेकडे येऊ शकत नाही. पण असो, आज तुमच्यासारख्या भूमिपुत्रांना, ज्ञानवंत, गुणीवंत, बुद्धिवंत, ज्ञानाच्या तुषार उडवणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी वर्षभरामध्ये विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळालेले असत, ज्याच्या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं अशा सर्वांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. हा सन्मान नक्कीच त्याच्या कार्यकाळाला, भविष्य काळाला पुढे नेणारा ठरो ही सदिच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा
येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.